करंडक गेली अनेक वर्ष तुम्ही या स्पर्धेमध्ये जोडलेली आहात, तुमचा अनुभव ऐकायला आवडेल. खरं तर मानाचा करंडक हा आमच्या फार जवळचा विषय, त्यामुळे आम्ही अगदी मनोभावे भक्तिभावे या स्पर्धेची सुरुवात करतो. जेव्हा जेव्हा मानाचा करंडक असतो तेव्हा आम्ही देवाची पूजा केल्यासारखा मानाच्या करंडकला उभे राहतो. तर आगमन झालेलं आहे NP स्पोर्ट्सचे संचालक संस्थापक आदरणीय पांडुरंगजी बारे, आदरणीय नितीनजी बारे, प्रवीणजी बारे आणि NP स्पोर्ट्स परिविकास इंदिरानगर क्रिकेट क्लब. मी विनंती करतोय आदरणीय पांडुरंगजी बारे आणि नितीनजी बारे यांना की आपण कृपया मंचावर विराजमान व्हायचं आहे. मानाचा करंडक या स्पर्धेसाठी नेहमीच त्यांचं सहकार्य लागलेलं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद मनीष सर. आणि अगदी मानाचा करंडक म्हणलं की सगळेजण तयारी लागतात. अगदी जवळपास चला मॅच चालू करून घ्या, मॅच चालू करून घ्या, क्षेत्ररक्षण लावून घ्या. गैल टेक्नॉलॉजी लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या, मॅच चालू करून घ्या, वेळ वाचवा. यानंतर देखील वेग दाभाडे स्पोर्ट फाउंडेशन हा संघ मैदानामध्ये उतरेल, ज्यांनी मात्र ज्या संघाची चर्चा सातत्याने केली जाते आणि अगदी नामांकित खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. म्हणजे थोड्याच वेळामध्ये सुमित धोंगडेला तुम्ही लाईव्ह इन ऍक्शन पाहताल. अंगद पाटील, अक्षय पवार, करण मडवी, वैभव पाटील, करण घनसोलकर, प्रसन्न पाटील, योगेश पवार, परेश ठाकूर, शुभम ढाकी, रत्नदीप, राहुल सोनवणे, ऋतिक पाटील हे नामांकित खेळाडू आहेत. आज चांदण्या दिवसा ढवळ्या डीडी स्पोर्टच्या मैदानामध्ये मानाच्या करंडकानिमित्त चांदण्या चमकणार आहेत आणि ते स्टारकास्ट आज मैदानामध्ये उतरताना तुम्हाला थोड्याच वेळामध्ये लाईव्ह इन ऍक्शन हे सगळे दिसतील. हे अगदी बरोबर उल्लेख तुम्ही केलाय. तारे जमीन पर, परंतु आज या धर्तीवर सितारे असतील क्रिकेट विश्वातले. आणि आता उल्लेख केलाय रायगड परिसरातील, रायगड ग्रामीण मधले अनेक खेळाडू आपल्याला इन ऍक्शन बघायला मिळतील, परंतु आता हा सामना तेवढाच महत्वाचा आहे. मोहित आणि सौरभला प्रमोट केलंय. दुसऱ्या बाजूने धनंजय भिंताडे, विनोद सर, धनंजय भिंताडे आजच्या दिवसामध्ये सर्वाधिक प्रभावी कामगिरी करताना पाहायला मिळाला, परंतु या मॅच मध्ये तेवढीच दमदार कामगिरी अपेक्षित असेल त्याच्याकडून. आणि धनंजय भिंताडेचे डीडी स्पोर्ट मैदानामध्ये चाहते देखील भरपूर आहेत आणि तो धनंजय आता मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळाला. पहिला चेंडू भिरकावून दिलाय, षटकार साधावा. पहिलाच बॉल धनंजय भिंताडेचा, ज्याची आपण चर्चा केली, परंतु फलंदाजाने सांगितलं मारायचा तर टॉपच्याला मारायचा. धनंजयचं स्वागत केलंय. दुसरा बॉल पुढे होता, समोर उडवला, किती वाढवा गती, मला वाढत नाही भीती. सेकंड बॉल वर देखील बाउंड्री आली, मागचा चेंडू षटकार, आता आलाय चौकार. धनंजय भिंताडेच्या चेंडूवरती गती होती, पण मोहितने फटका खेळला तो मती गुंग करणारा फटका होता. जसा चेंडू आला तसाच तो फार दूरवरचा फटका खेळलाय. जबरदस्त बॅटिंग मोहित मैदानामध्ये करतोय. बाउंड्री, चौकाराची परिभाषा खूप चांगली वापरली, त्यानंतर चौकाराला धावसंख्येचा वेग वाढतोय. वरती होता बॉल, अजून एक धमाका करण्याची तयारी, बाद झाली दुनियादारी, आपला फटका, लय भारी, लय भारी षटकार. NP स्पोर्ट्सची सर्वे सर्वा प्रवीणजी बारे, नितीनजी बारे साहेबांचं आगमन झालंय. मानाचा करंडकामध्ये प्रत्येक पर्वामध्ये त्यांचं देखील सहकार्य लाभतं आणि त्यांचं स्वागत करणारा चौकार षटकार आपल्याला मैदानात पाहायला मिळतंय. आगतम स्वागतम सुस्वागतम. मोहितची बॅट मैदानामध्ये तळपली, असाच साहिल सावंत देखील इथे चमकला होता आणि त्यानंतर त्याने मात्र टेनिस क्रिकेटवरती त्याचा नावाचा ठसा उमटवला. आज मोहित त्याच्या नावाचा ठसा उमटवतोय. टप्पा पडलाय, उसरी आहे, मागे जाईल बॉल, यष्टिरक्षका मागे क्षेत्ररक्षक आहे. त्याचबरोबर आदरणीय पिताश्री पांडुरंगजी वारे साहेब देखील उपस्थित आहेत. आपले देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. आगतम स्वागतम सुस्वागतम. क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट क्रिकेटचा महासंग्राम, मानाचा करंडक 2026 दुसरा दिवस आणि सामना चांगला रंगलाय. 16 धावा फलकावर आहे. धनंजय भिंताडेवर हल्ला झालाय, परंतु कमबॅक करावं लागेल.
सन्माननीय लोकेश दादा सरकार यांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे. मानाचा करंडक रबर बॉलचा वर्ल्ड कप या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. बॅटिंग मैदानामध्ये करतोय मोहित, अगदी मंत्रमुग्ध करून टाकलं त्यांनी पहिल्याच ओव्हरमध्ये. तेही धनंजय भिंताडे सारख्या एका ताकदवान गोलंदाज समोर त्याने ते आव्हान निर्माण केलं आणि ते आव्हान निर्माण करत असताना धावांचा डोंगर त्याने पहिल्याच ओव्हरमध्ये उभा केलाय. हो, यावेळेस मात्र हा चेंडू आणखी एक प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला होता. चान्स होता, पण तिथे परत एकदा मोहित सुखरूप आपल्या घरट्यामध्ये पोहोचलाय. काय बॅटिंग केली मोहितने आतापर्यंत, पण इथे धनंजयच्या या चेंडूवरती वेग होता आणि त्या वेगाबरोबर राग देखील भरपूर होता. गती वाढवली, त्यानंतर ती रिॲक्शन पाहायला मिळाली, कारण सुरुवात या षटकामध्ये दमदार झाली. पहा काय फटकेबाजी केली होती, कनेक्शन चांगलं जुळवलं होतं, कारण धावांचं इंटेन्शन पूर्ण करायचंय. धनंजय पुन्हा एक वेळा राऊंड विकेट. अजून एक पुढे सरसावलाय, हवेत खेळलाय, लांब आणि लांब, चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय. अजून एक गगनचुंबी षटकार. वेळ वाचवा, अंपायर्स त्यांचं काम व्यवस्थित करतायत, वेळ वाचवा तुम्ही. वेळ घेऊ नका, मॅच सुरू ठेवा. अंपायर्सला पंचांना इथे पंच म्हणून काम करण्याचा फार मोठा अनुभव आहे. गेले 4 ते 5 वर्ष मानाचा कर्णक मध्ये हेच पंच आहेत आणि त्यांना माहिती आहे कुठला कोपरा कुठे डिक्लेअर रन आहेत आणि कुठून गेल्यानंतर कुठे चेंडू जातो हे बरोबर दिसतंय. त्यामुळे पंचांच्या निर्णयावरती आक्षेप घेऊ नका, मॅच चालू करा. धाव फलकावरती पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 24 धावा. काय ओव्हर होती आणि ती ओव्हर पूर्णपणे पाहिलं तर मोहितच्या नावावरती होती. काय बॅटिंग केली मोहितने, आक्रमक फलंदाजी, जसे चेंडू आले तसे त्या मेरिट वरती त्याने केलेली अफलातून बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. मोहित का मागच्या मॅच मध्ये प्लेयर ऑफ द मॅच मी राहिला होतो. माझं नाव मोहित आहे आणि सर्वांना मोहित करणारी फलंदाजी त्यांनी दाखवून दिली. 24 धावा म्हणजेच काय, स्टार्ट चांगला झालाय. जो धनंजय भिंताडे या आधीच्या सामन्यांमध्ये प्रभावी कामगिरी करत होता त्याच्यावर आक्रमण केलं, परंतु आता नंदुरबार एक्सप्रेस प्रथमेश गोसावी गोलंदाजीसाठी दाखल झालाय. त्याच्या समोर आहे सौरभ. पहिला चेंडू 24 ने सुरुवात झाली. 3 षटकांची लढत आहे, थोडं स्पीड अप करावं लागेल, याकडे लक्ष असू द्या. वेळेचं बंधन आहे. धनंजय आपल्याला सातत्याने विनंती आहे, क्षेत्ररक्षणासाठी फार वेग घेऊ नका. पहिला बॉल, बॅट फिरवली आहे, टप्पा पडल्यानंतर बॉल वरती आला, कानात कुजबुजला असेल सौरभला. या बॉलने विनोदजी विचारला असेल केरिस का गाना सुनेगा, एवढ्या जवळ निघून गेलाय. डॉट बॉलने सुरुवात. फार वेगवान चेंडू होता आणि प्रथमेश कडे ती कला आहे आणि त्याच्याकडे तो अनुभव देखील आहे. पुण्यामध्ये क्रिकेट खेळण्याचा आणि या मैदानात क्रिकेट खेळण्याचा. सौरभचा पुढचा बॉल परत एकदा टप्पा पड्यानंतर वळण घेणार होता, पण हे वळण अतिरिक्त होतं आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा देखील आलाय आणि ते फिल्डिंग टीमने घेतलेला रिव्ह्यू पाहूया काय होतंय. टप्पा पडला, बॉल बाहेर निघाला. एखादी रेल्वे गाडी ज्या वेळेला ट्रॅक बदलते थोडंसं वळण प्राप्त होतं, पण हा बॉल पहा टप्पा पडल्यानंतर बराच बाहेर जाईल असं वाटत होतं. शरीरापासून थोडासा दूर होता. आउटसाइड ऑफ स्टंप पहिलेच बाहेर आला, परंतु त्यानंतर पंचांनी कळवले इट्स अ वाईट बॉल. पप्पू तोडकरने लगेचच सांगितलं हा निर्णय मला मान्य नाही आहे, लगेच चॅलेंज केलं. तिसरे पंच ऍक्शन मध्ये आहेत आणि आता निर्णय आलाय वाईट बॉल, त्यामुळे फिल्डिंग टीमने रिव्ह्यू गमावलाय. एक्स्ट्रा धाव खात्यामध्ये. अगदी इथे दुष्काळामध्ये 13वा महिना असेल, कारण धावा तर भरपूर आल्या आणि ते रिव्ह्यू देखील गमावलाय. प्रथमेशचा हा चेंडू शॉर्ट पिच होता आणि इथे मात्र उसळी घेणारा आणि पंचांचा परत एकदा इशारा व्हाईट बॉल. हाईटचा हा व्हाईट बॉल इथे मात्र घोषित केला. बॅक टू बॅक 2 व्हाईट बॉल पंचांचे मात्र आलेत. मॅच चालू ठेवा, वेळ वाजवा. आणखी एक व्हाईट बॉल, बॅक टू बॅक व्हाईट बॉल आणि 26 धावा. या धावा आतापर्यंत धावफल करतात. पहिला चेंडू प्रथमेशने डॉट बॉल टाकला होता, पण हे 2 व्हाईट बॉल त्या डॉट बॉलची भरपाई करतायत.
अगदी बरोबर उल्लेख तुम्ही केलाय. पहिला बॉल डॉट बॉल, त्यानंतरचे 2 एक्स्ट्रा मिळालेत आणि या एक्स्ट्रा थांबवाव्या लागतील. परत आधीच बेजार, त्यात उष्ण शेजार करून चालणार नाही. पुढे उठा बॉल, टप्पा याविला चांगलाय. सबमरीन डिलिव्हरी आउटसाइड ऑफ स्टंप, चौथ्या स्टंप वरून बॉल काढलाय आणि सबमरीन होता. टप्पा पहिल्यांदा ओसी मिळालेली नाहीये. डॉट बॉल सोबतच विनोद सर इथे प्रथमेशचं कमबॅक पाहायला मिळालं. एका बाजूने अगदी पाहिलं तर मोहितने लाजवाब बॅटिंग केली, पण दुसऱ्या बाजूने सौरभला अजूनही सूर गवसला नाहीये. सौरभने अगदी बॅटिंग त्याची पाहिली का नाही, पण अजून सूर गवसला नाहीये. हो, इथे परत एकदा डोळे झाकले होते की काय, बॅट वरती हवाचा चेंडू आला नाहीये. एक सिंगल धाव इथे मात्र मिळून जाईल. एक्स्ट्रा चिखून लेग बायचं सिग्नल तो लोंढे सरांनी कळवलं. एक्स्ट्रा बरोबर फलकावर आहे 27 धावा. 9 चेंडूंचा गेम संपलाय आणि 27 धावा फलकावर आहेत. म्हणजेच काय सुरुवात चांगली आहे, सातत्य ठेवावं लागेल. आणि विशेषतः मोहित 6 बॉलमध्ये 24 धावा. धनंजय भिंताडीला आज डोक्याला मुंग्या आणल्या असतील त्याने, एवढी जबरदस्त बॅटिंग केली. पण तो आता त्याच्या समोर आहे नंदुरबार एक्सप्रेस. अजून एक धमाका, माझ्याकडे आहे ताकद, मी नाही वाकत. बॉल सीमारेषेच्या बाहेर, षटकार. चुकीला माफी नाही. मल्हारचा स्टार मैदानामध्ये उतरलाय. जेव्हा जेव्हा त्याने बॅट फिरवली तेव्हा तेव्हा धावांचा पाऊस त्याने पाडलाय आणि हा चेंडू देखील सहज त्याने प्रथमेशला आसमान दाखवलं. बॅटच्या समोरचा चेंडू परत एकदा चेंडू हवेत खेळला. यावेळेस फटका फसलाय. अमित तांबे डाऊन द बॉल, टिपला झेल आणि मोहितचा संपला खेळ. पहिला धक्का 33 ला मोहित बाद झालाय. मोहितची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या वाजवायला संकोच करू नका. एकदा जोरदार टाळ्या होऊ दे मोहित साठी. मोहित केलंय, पण तो अखेर पहिला धक्का. प्रथमेश गोसावीच्या खात्यामध्ये विकेट. 33 ला 1. श्री सिद्धिविनायक मित्रमंडळ चिंतामणी नगर सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होतात. या सर्व पदाधिकाऱ्यांचं मानाचा करंडक या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. दमदार आयोजन. भव्य दिव्य ट्रॉफी संबंध भारतामध्ये सर्वाधिक उंचीच्या ट्रॉफीज कोणत्या स्पर्धेमध्ये असतात तर मानाचा करंडक. न भूतो न भविष्यती असं आयोजन प्रत्येक पर्वामध्ये पाहायला मिळतं. आणि आज दुसरा दिवस या पर्वाचा. प्रथमेशच्या खात्यामध्ये विकेट. थोडासा आत्मविश्वास मिळाला असेल, पण तो आता मैदानाच्या आतमध्ये आलाय. श्रीनिवास तो सौरभच्या बरोबरने बॅटिंग करेल. श्रीनिवासची जबाबदारी वाढली आहे. 3 ओव्हरची मॅच आहे. 33 ला 1 असं समीकरण सध्या फलकावर बघायला मिळत आहे. वळवलाय स्लोबर बन, गती कमी केली. गती सोबत मती वापरली की विनोद सर प्रगती होते आणि इथे ती गती कमी केली आहे. स्लोबर वन होता, कटरचा वापर केलाय, बीट केलाय. 2 षटकांची समाप्ती. 33 1 गडी बाद. आणि जरी इथे प्रगती म्हणायचं झालं तर षटकार जरी आला असेल, वाटलं होतं धावा मोठ्या येतील, पण पुढच्या चेंडूवरती मोहितला बाद केल्यानंतर प्रथमेशने खरंच संघासाठी प्रगती करून दाखवली. 2 ओव्हरचा खेळ संपला. 33 धावा आणि आता गोलंदाजी मार्कवर अंकित गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. हा एक चांगला गोलंदाज आहे. हडपसर विभागातील खेळाडूसाठी चांगलं व्यासपीठ निर्माण करत असताना या व्यासपीठाचा चांगला वापर त्याने केला आणि आता मात्र एका मोठमोठ्या संघामधून अंकितला देखील चांगली मागणी असते आणि तोच अंकित गोलंदाजी मार्कवर प्रत्येकदा सज्ज होतोय. हो, यावेळेस हा चेंडू मात्र जमिनीचा समांतर फटका खेळला. एक सिंगल धाव मिळेल. अमित तांबे अगदी फार वेगाने चेंडू पर्यंत पोहोचलाय. फक्त एक सिंगल धाव इथे खर्च होईल. अंकित गोलंदाजीसाठी धावसंख्येवर अंकुश लावेल का? अंकितचं नाव अंकित आहे, पण किती धावा रोकेल हा प्रश्न आहे. पहिल्या बॉलवर सिंगल प्राप्त झाली. 34 धावा फलकावर. सौरभ आता स्ट्राईक एंडला. खातं उघडलेलं नाहीये सौरभने. हा बॉल थोडासा लवकर कमिट झाला. बॅटच्या टोला कनेक्शन. मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉल जाईल. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एकाच ऍक्शन मध्ये चेंडू उचललाय, थ्रो केला जाईल. तोवर 1 धाव. बरोबरच सौरभचं खातं उघडलंय. आणि शेवटच्या षटकामध्ये पहिल्या 2 चेंडूवर विनोद सर 2 धावा आल्यात, परंतु येणारी 4 चेंडू आहे तिथे आक्रमण करावं लागेल. कारण अटॅक इज अ बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. आक्रमण हा सर्वोत्तम बचाव मानला जातो.
अंकितचा हा चेंडू देखील अगदी पाहिलं समोरच खेळला आणि पाहूया धावा किती मिळतील. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय आणि इथे परत एकदा सिंगल धाव. असं वाटतंय मोहित जसा बाद झाला तसा धावांचा दुष्काळ पडलाय काय. जो पाऊस मगाशी धाव पडत होता, कोसळत होता धावांचा पाऊस, पण तो पाऊस देखील शांत झालाय. 36 धावा अखेर फलकावर. 3 चेंडूंसाठी अद्याप शिल्लक आहे. 36ला 1 अशी परिस्थिती आहे. सध्या चांगल्या स्थितीमध्ये आहेत, परंतु क्रिकेटमध्ये वेळ आणि खेळ बदलायला वेळ लागत नाही. ती वेळ कुणाची बदलणार आणि खेळ कुणाचा बदलणार. अंकित तयार आहे समोर स्ट्राईक एंडला. फलंदाज तयार. या वेळेला आडव्या बॅटने लपेटून घेतलाय. बिंबवेवाडीतील एखाद्या हॉटेलमध्ये जावं, चिकन लपेटाची ऑर्डर द्यावी आणि फस्त करावं तसा ठोकलाय. लॉंग सीमारेषेच्या बाहेर षटकार. गोपी सर, हा चिकन लपेटाची वेळ नव्हती. जिथे बेळ आहे तिथेच खेळ बदलला आणि बरोबर त्या बेळच्या इथंच खेळ बदलणारा षटकार आला आणि याच फटक्यांची गरज आहे आता. यावेळेस बॅटची का टीट फॉर टॅट, ईट का जवाब पत्थर से विकेटचं बदन. लोग सिर्फ नाम सोचते हैं, हम भौकाल बनाते हैं. अपने नाम का टैग लगाना तो बहुत आसान है मेरे दोस्त, विकेट आली ती पर पूरे मार्केट में अपने नाम का टप्पा मागे ब्रांड ठेवला. कट्टर होता, बॅट चिकट घेतली आणि त्यानंतर पप्पू तोडकरने हा झेल टिपला, कंपन्सेट केलंय, भरपाई केली आहे फटक्याची. विकेट आली. चला नवीन फलंदाज त्वरित मैदानामध्ये या. शेवटचा बॉल शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. राज गोठणकर थोडासा मागे होता. या खेळाडूची देखील गेली अनेक वर्षे चर्चा राहिली. युवा प्रतिभा संपन्न खेळाडू. शेवटचा बॉल इथे शिल्लक आहे. 42ला 2 आहेत. विनोद सर एखादा मोठा फटका आला तर मात्र अजून धावसंख्या येईल आणि या मॅच मध्ये एक चांगले लक्ष पाहायला मिळेल. येस, आतापर्यंत पाहिलं तर 42 धावा जरी या ओव्हरमध्ये षटकार असतं तर अंकितने कमी धावांचं षटक करतलंय. जे पहिल्या षटकामध्ये ज्या धावा खर्च केला तर त्याची भरपाई प्रथमेशने केली. नंतर अंकितने देखील किफायतशीर गोलंदाजी केली. पण हा चेंडू फार महत्वाचा असेल. या चेंडूवरती येणाऱ्या धावा फार महत्वाच्या असतील. अगदी बरोबर. हा चेंडू भरपूर महत्वाचा राहील. राज गोठणकर शेवटच्या बॉलवर राज करेल का. समोर आहे अंकित कामठी. शेवटचा बॉल पहिल्या डावामध्ये. ओ राजने बॅट फिरवली आहे, कनेक्शन नाही आहे आणि इथे धावबादची संधी देखील आहे, परंतु ते पूर्ण होईल का. पंचांच्या भेटीला गेलेत परंतु पंचाने आता हा कॉल तिसऱ्या पंचांकडे पाठवलाय. शेवटचा बॉल चांगल्या टप्प्यावर टाकला होता, कमी गतीने टाकला होता. ओळखण्यामध्ये चूक झाली, परंतु शेवटच्या बॉलवर रन मिळेल की फलंदाज बाद होईल याचं उत्तर तिसरे पंच देतील. परंतु सध्या ऍक्शन रिप्ले मध्ये तरी पाहायला मिळत आहे काहीतरी घडलंय, काहीतरी बिघडलंय. येस, खूप काय घडलंय, खूप काय बिघडलंय. आता तिसऱ्या पंचाकडे मात्र निर्णय सोपवलाय. तो निर्णय हा मात्र महत्वाचा असेल. चला मॅच चालू करून घ्या. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. निर्णय तुम्हाला कळलं जाईल. तोपर्यंत क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच. आणि तिसऱ्या पंचाकडे मात्र निर्णय सोपवलाय. तो निर्णय मात्र पाहूया काय येतोय. निर्णय येईल. क्रुशियल आहे, क्लोज आहे, पण लवकर येईल ही खात्री आहे. क्रिक लाईव्ह स्पोर्ट्स फॉर यू आणि अंपायर्स आमचे सर्व चांगले काम करतायत. आयोजकांच्या सूचनेनुसार पुढच्या गटातले सर्व सामने म्हणजे सुरुवाती सामने हे 4-4 षटकांचे होतील. हे लक्षात घ्या. पुढचा जो गट चालू होणार आहे विवेक धाबाडे स्पोर्ट्स फाउंडेशन, दुर्गामाता 11, NP स्पोर्ट्स परिपॅकस, इंद्रानगर क्रिकेट क्लब आणि गवार 11. यानंतरचा सामना वेग दाभाडे स्पोर्ट्स फाउंडेशन विरुद्ध दुर्गामाता 11. एकच स्वप्न, एकच झेंडा, मानाचा नॉट आउट आहे. चला नॉट आउट आहे. अंपायर 1 रन मिळेल ना अक्षय सर. अ 43 झालेत. 44 ची गरज आहे. क्रिल टेक्नॉलॉजी खराडी. स्वप्न फिरली की चौकारांचा पाऊस, विजयासाठी मैदानात धडधडतो श्वास, मानाचा गरज आमचंच लक्ष, पुणे वर्ल्ड कप आमचंच स्वप्न, बॅट फिरली की चौकारांचा पाऊस, विजयासाठी मैदानात धडधडतो श्वास. चला चला.
क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या आणि 2 फलंदाज लगेच पाठवून द्या. पुढचा डाव लगेच सुरू होणार आहे. चला मैदानात हर्डल नको, लगेच शिवम 11 वसीम भाई चलिए आपको जल्द से जल्द फील्डिंग सेट करनी है. 3 षटकात 44 धावा. पुढील आवाज तुम्हाला ऐकायला मिळणार आहे प्रसिद्ध निवेदक आणि समालोचक उत्तम सावंत सर. आणि टॉस होईल. टॉस साठी विनोद सोरके सर टॉस बॉक्स मध्ये उपस्थित असतील. विवेक दाभाडे स्पोर्ट्स फाउंडेशन आणि दुर्गा माता 11 दोन्ही कॅप्टन या टॉस साठी. टॉस होईल विवेक दाभाडे स्पोर्ट्स फाउंडेशन आणि दुर्गा माता 11. चला जाऊया विनोद सोरके सर टॉसची प्रक्रिया सपाते. उंचावतो कप आज इथे रंगतो क्रिकेटचा वर्ल्ड कप. मानाचा करंडक आमचंच लक्ष. पुणे वर्ल्ड कप आमचंच स्वप्न. सिक्सर चौकार जल्लोष भारी. विजयाची लाट साया दुनिया भरी. थँक्यू, धन्यवाद डीचे. या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेचे उद्घाते, या स्पर्धेचे मुख्य आयोजक महाराष्ट्र पोलीस आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आदरणीय सागरदादा शेडगे साहेबांचं दुपारचं सत्र शुभागमन. आपलं स्वागत आहे. हा टॉस करण्यासाठी आदरणीय सचिन ढवळे सरांना विनंती केला ते आपण टॉस करण्यासाठी या टॉस बॉक्स मध्ये आपल्या शुभास्ते टॉस केला ते. सचिन ढवळे मॅथ्स अँड रिसनिंग अकॅडमीचे सर्व आदरणीय सचिन ढवळे सरांना विनंती केला ते गुरुवारी सरांच्या शुभास्ते आपण यानंतरच्या मॅचचा टॉस या ठिकाणी करतोय. नाणेफेकीचा कौल आपण या ठिकाणी करतोय. वर्षातून एका वर्षात तब्बल 2 स्पर्धा महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारत देशभर एक अनोखा विक्रम या स्पर्धेच्या माध्यमातून आपण प्रत्येक वर्षी पाहत असतो. आणि गेली 14 पर्व प्रहार प्रीमियर लीगचं अतिशय सुंदर आयोजन नियोजन करणारे आदरणीय सचिन ढवळे सरांच्या शुभास्ते यानंतरच्या मॅचचा केला जातोय टॉस. चला मॅच सुरू करा. मॅच सुरू करा अंपायर सर. थँक्यू उत्तम सर. आणि आता चौथा हाफ सुरू होतोय. चौथ्या हाफची पहिली मॅच वेग दाभाडे स्पोर्ट फाउंडेशन विरुद्ध दुर्गा माता 11 ह्या 2 ताकदवान संघादरम्यान हा पुढचा सामना खेळला जाईल. त्याला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचंय. रोहन दादा कॅप्टन लवकर पाठवतात. रोहन दादा करंजकर यांच्या मालकीचा संघ वेग दाभाडे स्पोर्ट फाउंडेशन त्याचबरोबर दुर्गा माता 11 या 2 संघादरम्यान हा सामना. कॅप्टन त्वरित प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पाठवतात. मॅच सुरू करून घ्या. मॅच थांबवू नका. आपल्याकडे वेळ बराचसा कमी आहे. या हाफचे सर्व सामने 4-4 ओव्हरचे खेळले जातील याची नोंद घ्या. चला कॅप्टन लवकर या. वेग दाभाडे स्पोर्ट फाउंडेशन कॅप्टन त्वरित प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. टॉस करून घ्यायचा आहे. मॅच चालू ठेवा. दुसऱ्या डावाला देखील सुरुवात होते. 18 चेंडू आणि 44 धावांचा पाठलाग करण्यासाठी आघाडीचे बॅटर मैदानात उतरतात. एका बाजूला पावसाळी रबर बॉल क्रिकेट म्हटलं की धनंजय भिंताड या नावाच्या चर्चा आपण पाहिल्यात तर सोबतीलाच आपण पाहतोय इनिक स्पोर्टचा ब्रँड अँबॅसिडर मयूर कारंडे. पहिलाच बॉल धनंजय भिंताडच्या बॅटमधून समोर खेळलाय. मिडॉन मधून चेंडू येतो लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक काय चेंडूला अडवतायत. फेकी करतील तोपर्यंत एक सिंगल येताना पाहायला मिळते. काय बॅटिंग पाहायला मिळाली पहिल्या डावात. मोहितच्या बॅटमधून आलेल्या 7 चेंडू आणि तब्बल 30 धावा आणि मोहितच्या बॅटिंगचा क्लास आज पुणेकरांची मन जिंकताना पाहायला मिळाला. परंतु त्यानंतर एक माफक असं आव्हान उभं करण्यात देखील क्रिल टेक्नॉलॉजी खराडी संघासमोर आव्हान ठेवले. 44 आणि त्याचा पाठलाग सुरू आहे. मानाचा करंडक देखील आपण पाहतोय. क्रिल टेक्नॉलॉजी खराडी संघाला बनवायचे आता 18 चेंडू आणि 44 धावांचे टार्गेट देखील इथे आपल्याला मैदानात पाहायला मिळते. एक जबरदस्त मॅच ते देखील आपण पाहतो. मैदानाच्या आतमध्ये 1 चेंडू आणि धावफलकोती बनवली जाते. 1च धाव. संघाचं खातं खोलले. स्ट्राईकवरती मयूर कारंडे. डावकुरातीचा फलंदाज. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज राज. फुल टॉस चेंडू होता. ऑन साइड मिड विकेटच्या अगदी मधोमध खेळलाय. एक टप्पा घेत चेंडू मात्र पाठवलाय मयूर कारंडेच्या बॅटमधून. सीमारेषा पार. धावा मिळतात 4. मानाच्या करंडकाचा कणकणीत चौकार. चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. 2 चेंडू आणि 5 धावा. यावेळेस मात्र खेळलाय मयूर कारंडेच्या बॅटमधून. बिग ब्लास्ट. नो चान्स. ऑन साइड मिड विकेटला. सीमारेषा पार. टोले चंग प्रहार. षटकार.
जबरदस्त बॅटिंग, जसं तसं प्रत्युत्तर आपण पाहतोय. सडेतोड प्रत्युत्तर एका बाजूला आपण पाहिलं बॅटर मोहितच्या बॅट मधून, तर आता मयूर कारंडेच्या बॅट मधून 2 चेंडू 10 धावा. टीमची संख्या 3 चेंडू 11 आणि पाठलाग करायचा आहे 15 चेंडू 33 धावांचा. क्रिल टेक्नॉलॉजी खराडी पुणेचा संघ आपण पाहतोय. अगेन्स्ट प्रतिस्पर्धी देखील एक बलाढ्य टीम आपल्याला पाहायला मिळते. शिवम 11 आणि त्यांच्या विरोधात क्रिल टेक्नॉलॉजी खराडी या 2 संघात ही मॅच पाहायला मिळते. जो जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीत दाखल होताना पाहायला मिळेल. प्रत्येक दिवशी 2 संघ आपण पाहतोय. काल 2 टीम आपण पाहिल्या. टिंगरे सरकार ग्रुप धानोरी पुणे, NB11 पुणे या 2 संघांना आपण पाहिलं. यावेळेस सोडून दिला, वेल्लप केलाय, पंच देखील कळवतायत. आउटसाइड द लेग स्टंप, खराब चेंडू येतोय. डवकरतीच्या बॅटरला टाकला एक्स्ट्रा व्हाईट बॉल. पाठीमागे पात्र्याच्या बाजूने जे प्रेक्षक येत आहेत त्यांना विनंती आहे थोडं सहकार्य करा. तिकडनं येऊ नका आणि आले तर समोर स्क्रीनच्या समोर येऊ नका. बाउंड्री लाईनच्या बाहेरून या, मैदानाच्या बाहेरून या. 12 धावा धावपल कोणत्या आहेत. 15 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 32 धावा. मयूर कारंडे आणखीन एक हवेत उडवतोय आणि पाठवतोय सीमारेषेच्या आर पार फरार चौकार. काय बॅटिंग पाहायला मिळते मयूर कारंडीच्या बॅट मधून. 3 चेंडू 14 धावा. मागील मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकवला आणि त्याचा सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास द्विगुणित होताना पाहायला मिळतोय. 14 चेंडू 28 ची गरज. 4 चेंडू आणि 16 धावा त्या मात्र धपल कोत आहेत. 14 चेंडू 28 ची गरज. दुसरा डावा देखील त्याच प्रकारची बॅटिंग पाहायला मिळते. बॅटचा फ्लो देखील आपण पाहतोय, बॅटचा स्विंग देखील आपण पाहतोय. मयूर कारंडे आज फलंदाजीतून कमाल धम्माल बेमिसाल कामगिरी करताना पाहायला मिळते. 3 षटकांची मॅच, 18 चेंडू 44चा पाठलाग आणि विजयाचे समीकरण 14 चेंडू 28 धावांची गरज. क्षेत्ररक्षणात छोटे मोठे बदल केले आता शिवम 11 संघाकडनं. विनंती एकच आहे, थोडं स्पीडअप करा, थोडी घाई करा. वेळेची काय बंधनं तुम्हाला दिलेली आहेत कमिटीनं आणि वेळेवरतीच षटक टाकणं गरजेचं आहे. अन्यथा शेवटच्या षटकात 2 खेळाडू 38 सर्कल मध्ये घेतले जात आहेत. वेळ पार महत्वाचं आहे, वेळेची बंधन आहेत. पहिला हाफ आपण पाहतोय. आज आपण थोडस उशिरा आहोत. यानंतर सेकंड हाफला देखील सुरुवात होणार आहे. यावेळेस पॉइंटला खेळायचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक काय डीप कव्हर मध्ये मोहित येत आहेत, अडवतायत, फेकी करतील तोपर्यंत एक सिंगल होते. 1च्या मदतीने धावफलक पुढे जातोय. स्कोर कार्ड ते आकडे बदलत आहेत. टीमची संख्या 5 चेंडू आणि बनवले जात आहेत 17 धावा. 13 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 27 धावा. 17 धावा धावपल कोत्या, 13 चेंडू 27 ची गरज. सामना कधी इकडे तर कधी तिकडे सातत्यानं पाहायला मिळतोय. डीडी स्पोर्ट्स प्रेझेंट आपण पाहतोय. नक्कीच पुणे शहर इतिहासातील पहिली लखपती व सर्वात भव्य दिव्य ट्रॉफीची परंपरा असणारी, मानाची, सन्मानाची, अभिमानाची, पुणेकरांची आवडती लाडकी स्पर्धा मानाचा करंडक. यावेळेस मात्र समोर खेळलाय धनंजय भिंताडेचा ब्लास्ट. मयूर कारंडेचा ट्रेलर होता आणि धनंजय भिंताडेने पिक्चरला सुरुवात केली. ठोकलाय षटकार. हॅलो, थँक्यू डीजे. तर तो टॉस करतोय मानाचा करंडकची आणखी एक महत्वाची मॅच. दुसऱ्या हाफ, 4थ्या हाफ मधील पहिला सामना, तोही मोठा सामना. एका बाजूला अंगद पाटील, दुसऱ्या बाजूला रोहित कराड आणि टॉस साठी सचिन ढवळे सर आणि सागरदास शेडगे यांच्या उपस्थितीत टॉस होतोय. लेट्स स्पिन द कॉइन. रोहितचा कॉल असेल. हेड्स इज द कॉल आणि इट इज अ टेल. म्हणजे अंगद पाटील अर्थात विवेक दाभाडे स्पोर्ट फाउंडेशनने टॉस जिंकलाय. अभिनंदन. आणि टॉस जिंकल्याबद्दल कॅश प्राइज देखील आहे. साई सिल्वर घोरपडे यांच्याकडे कॅश प्राइज. अभिनंदन. अंगद, कसं वाटतंय आज पुण्यामध्ये आलाय आणि मानाचा करंडक खेळतोय. भरपूर फॅन फॉलोअर आलाय आज अंगद पाटीलला बघायला. काय सांगशील त्या फॅन फॉलोअर्सला? नक्कीच सर्वांचे धन्यवाद मानतो. मानाचा करंडक ही खूप छान स्पर्धा आहे, कारण की लास्ट इयर सुद्धा आम्ही फायनलमध्ये टुर्नामेंट खेळलो होतो. खूप आनंद आला होता आणि खूप छान ऑर्गनायझेशन आहे आणि प्राईज वगैरे प्लेयरसाठी एक चांगला म्हणजे ते प्रोत्साहन करत असतात. आणि मानाचा करंडक ही खूप मोठी स्पर्धा म्हणून नक्कीच भविष्यामध्ये अजून नावारूपाला येईल. तर खूप छान वाटते आणि इथे खेळण्याचा आनंद येईल.
टॉस जिंकला, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. Yes, अभिनंदन. माझ्यासोबत रोहित करात आहे. रोहित, या मैदानाचा वंडर बॉय म्हणून तुझ्याकडे पाहिलं फार अपेक्षा आहेत आता तुझ्याकडून. काय सांगशील मानाच्या करंडबद्दल? खूप काय नाही सांगणार. रेग्युलर बॅटिंग करेल आणि आमची इथलीच टीम आहे, त्यामुळं घेऊन जाईल सगळ्यांना आणि मॅच जिंकण्याचा प्रयत्न करेल. ही स्पर्धा पाहिली तर तुझी स्पर्धा आहे, तुझ्या घरची स्पर्धा आहे. या स्पर्धेविषयी तुला काय वाटतंय? खूप चांगली स्पर्धा आहे आणि मानाचा करंड खेळायला भेटते, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि रबर बॉलची पुण्यातली सगळ्यात मोठी टुर्नामेंट आहे आणि खूप चांगले प्लेयर आलेत खेळायला, त्यांच्याबरोबर खेळायला भेटते आणि खूप साऱ्या नवीन प्लेअरला पण चान्स भेटतोय, ते पण खूप चांगलं वाटतं. Yes, तुला देखील फार मोठ्या शुभेच्छा. धन्यवाद सागर दादा. शेवटचे 11 चेंडू आणि 17 धावांची गरज. 27वा धावफलक होत आहे. षटक क्रमांक 2 मैदान ती सुरू आहेत आणि यावेळेस फेकून दिलाय मयूर कारंडेच्या बॅट मधून टोले चंग प्रहार, ठोकलाय क्वालिटी षटकार. काय जबरदस्त बॅटिंग मयूर कारंडे. 6 चेंडू 25 धावा. धनंजय भिंताडे 2 चेंडू 7 धावा. तर विजयाचं समीकरण शेवटचे 10 चेंडू आणि बनवायच्या क्रिल टेक्नॉलॉजी खराडी संघाला 11 धावा. 11 रन टू विन 10 बॉल. 10 चेंडू 11 धावांची गरज. अंपायर सर, एक बॉल झाला की 2? एकच झालाय. ओके, पहिला डेड बॉल आहे. यावेळेचा चेंडू होता मयूर कारंडेसाठी. आपण पाहिलं तर ऑफस्टम्पच्या थोडस बाहेर टप्पा ठेवला. तो एक डॉट बॉल देखील येतो, एक निर्धाव चेंडू येतोय. पहिला डेड बॉल, त्यानंतर एक षटकार आणि त्यानंतर डॉट बॉल देखील येताना पाहायला मिळतोय. शेवटचे 10 चेंडू आणि विजयासाठी 15 धावांची गरज. 29 धावा त्या मात्र धावफलक होत आहे. 29 रन, 10 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 15 धावा. यावेळेस मात्र खेळलाय फ्लॅट बॅटेड मयूर कारंडेच्या बॅट मधून समोर साइड स्क्रीन वरती षटकार. चेक केला ते टेक्नॉलॉजीचा वापर केला ते हिट विकेट चेक केला ते. तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवलाय. टीव्ही अंपायर चेक करतील. बॅटर मयूर कारंडे हिट विकेट असेल का या गोष्टीच्या चर्चा आता सुरू आहेत. फटका तर खेळलाय, फुटवर्कचा वापर सुरू पाहायला मिळालाय आणि अखेर निर्णय काय येतो ते देखील आपण पाहतोय. आणि अखेर फलंदाज चेक केला ते टेक्नॉलॉजीचा वापर केला ते तिसरे पंच चेक करतायत. टेक्नॉलॉजीचा वापर केला तर डिसिजन पेंडिंग वरती असूनही कोणत्या प्रकारचा निर्णय तिसऱ्या पंचांचा आलेला नाही. जो काय निर्णय असेल तो तिसऱ्या पंचांचा असेल आणि तिसऱ्या पंचांकडे निर्णय आल्यानंतर तो आपल्यापर्यंत पोहोचवला जातील. वैभव कातोरे सर स्वतः चेक करतायत, टेक्नॉलॉजीचा वापर करतायत, तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेतल्या. त्याने टीव्ही अंपायरकडे निर्णय तो देखील आपण पाहिलं तर पाठवला गेलाय. मयूर कारंडे, धनंजय भिंताडे या जोडीला आपण पाहतो बॅटिंग करताना अगदी दोन्ही बाजून एक जबरदस्त फलंदाजी आपण पाहिली. परंतु वैभव कातोरे सर चेक करतायत. ऍक्शन रिप्ले आपल्या समोर स्क्रीन वरती आहे. हे दृश्य क्रिकला स्पोर्टच्या प्रत्येक कॅमेऱ्यातून आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि अखेर हे दृश्य देखील आपण पाहू शकाल स्क्रीन वरती. आणि टेक्नॉलॉजीच्या आधारे तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. बॅटर नॉट आउट. हा निर्णय तिसऱ्या पंचांचा आहे. जो निर्णय तिसऱ्या पंचांनी कळवलाय तोच निर्णय या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मधून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलाय. चला मॅच सुरू करा. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलेला आहे. मॅच चालू करा. तिसऱ्या पंचाचा निर्णय आलाय, वाद घालू नका. थर्ड अंपायरने निर्णय दिला आहे. थर्ड अंपायर थोडस बाहेर या.
अंपायर एक्झाम दिलेले अंपायर आहेत, एमसीएफ अधिकृत अंपायर आहेत, त्यामुळे त्यांच्या निर्णयावरती आक्षेप घेऊ नका. पंचांशी वाद घालू नका. पंच एमसीएच्या
9 चेंडू आणि बनवायच्यात 9 धावा. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, मॅच चालू करा लगेच. चला मॅच सुरू करा. 9 चेंडू आणि 9 धावांची गरज. विजयाचे समीकरण आपण पाहतो. मयूर कारंडे बॅटिंग करतोय 7 चेंडू 27 धावा. धनंजय भिंताडे बॅटिंग करतात 2 चेंडू 7 धावा. 44 धावांचा पाठलाग करत असताना 9 चेंडू आणि बनवायच्यात 9 धावा. चला विनंती आहे, घाई करा थोडीशी. शिवम 11 संघ 3 बॉल चेंडू झालेत, 3च झालेले आहेत. 3 बाकी आहेत. 3 चेंडू झालेत. चला शिवंश 11 लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. 9 चेंडू 9 धावा. चला थोडं स्पीडअप करा. शिवम 11 क्रिल टेक्नॉलॉजी खराडी या 2 संघात एक महत्वपूर्ण लढत आपण पाहतोय. सकाळच्या सत्रातील या पहिल्या हाफ मधील शेवटची अंतिम मॅच. यानंतर सेकंड हाफला सुरुवात होणार आहे आणि खरं तर कालचे 2 हाफ, आजचे 2 हाफ, चौथा हाफ अगदी काही क्षणातच आपल्याला सुरू होताना पाहायला मिळेल. 9 चेंडू 9 धावांची गरज. चला स्पीडअप करा. शिवम 11 9 चेंडू 9 धावांची गरज. गोलंदाज मोहित बॅटिंग साठी. मयूर कारंडे यावेळेस फुल टॉस चेंडू आणि पुन्हा एकदा भिरकवलाय, पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. मयूर कारंडेच्या बॅट मधून या षटकातील 3रा तर लागोपाठचा 2रा सिक्सर. शेवटचे चेंडू आता शिल्लक आहेत 8 आणि विजयासाठी बनवायच्या 3 धावा. यानंतरचे दोन्ही संघ आपण रेडी राहा. ही मॅच संपल्यानंतर पुढील हाफची पहिली मॅच लगेच सुरू होणार आहे. यावेळेस फटका खेळला एक्स्ट्रा कव्हर इनसाइड आउट. मयूर कारंडेच्या बॅट मधून लागोपाठचा 3रा खणखणीत षटकार. धन्यवाद डीसे. विजेत्या संघाचं अभिनंदन, पराभूत संघाचा आभार. पुढील मॅचला लगेच सुरुवात करतोय. क्रिल टेक्नॉलॉजी खराडी हा संघ या स्पर्धेत बक्षीस पात्र फेरी दाखल होते. विजेत्या टीमचं अभिनंदन तर पराभूत संघाचं शिवम 11चं मनपूर्वक मनापासून आभार. यानंतरची मॅच विवेक भाऊ दाभाडे स्पोर्ट फाउंडेशन संघानं लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय आणि दुर्गा माता 11 संघाला विनंती आहे आपण सलामीचे आघाडीचे बॅटर पाठवायचे. 3:24 झालेला आहेत. 3:27 पहिला चेंडू टाकला जाणार आहे. विवेक भाऊ दाभाडे स्पोर्ट फाउंडेशन संघाचे कॅप्टन, तुम्हाला शेवटचा पुकार. 3:27 पहिला चेंडू टाकला जाणार आहे आणि जर नाही टाकला गेला तर तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. वेळ फार कमी आहे, वेळेची काय बंधन आहेत. आयोजकांनी घेतलेले निर्णय 4-4 षटकांचे सामने होणार आहे, त्यामुळे विनंती एकच आहे, थोडं स्पीडअप करा. विवेक भाऊ दाभाडे स्पोर्ट फाउंडेशन संघ मैदानात दाखल झालेला आहे. दुर्गा माता 11 संघाला विनंती आहे आपण सलामीचे आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. लगेचच आपण पुढील मॅचला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. क्रिल टेक्नॉलॉजी संघाचे संघ मालक रोशनदादा शिरसाट आपल्याला विनंती केला ते आपण यायचे. चला प्रॅक्टिस करू नका, क्षेत्ररक्षण लावून घ्या. वेगदादा दाभाडे स्पोर्ट फाउंडेशन प्रॅक्टिस करू नका, क्षेत्ररक्षण लावून घ्या. आघाडीचे 2 बॅट्समन लवकर मैदानात वाटून द्या. दुर्गा माता चला ना, बॅटर थोडं पटपट चला. क्षेत्ररक्षण करणारी टीम मैदानात आलेला आहे. पुढील मॅचला लगेच सुरुवात करते. वेळ फार महत्वाचा आहे, त्यामुळे प्रत्येक टीमला आमची विनंती असणार आहे थोडी घाई करा. सेकंड हाफ देखील आपल्याला वेळेत पूर्ण करायचं. पहिला हाफ संपन्न झाला आणि क्रिल टेक्नॉलॉजी खराडी या संघानं या मॅच मध्ये बाजी मारत विजयाच्या पताका फडकवत तो संघ मात्र दाखल होतोय बक्षीस पात्र फेरीत. वेल प्ले, कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन टीम क्रिल टेक्नॉलॉजी खराडी. आणि आता झाला मॅचचा मॅन ऑफ द मॅच मयूर कारंडे ठरतोय वन्स अगेन मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच. चला चला मॅच ऑन करा प्लीज. आता पहिला गट तर पूर्ण केलेला आहे, आता दुसरा गट आजच्या दिवसाला पूर्ण करतोय. सामना 4 षटकांचा आहे. विवेक दाभाडे स्पोर्ट्स फाउंडेशन, दुर्गा माता 11 नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेला आहे टीम विवेक दाभाडे स्पोर्ट्स फाउंडेशन आणि दुर्गा माता 11 संघाला करायची फलंदाजी. ब्रॉडकास्टिंग लाईव्ह बाय क्रिक लाईव्ह स्पोर्ट्स. लवकरच 1,00,000
सबस्क्रायबरचा पल्ला सुद्धा आपण पूर्ण करणार आहोत. अजूनही जर आपण सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईब करा क्रिक लाईव्ह स्पोर्ट्स. चला सामना सुरू करा. 2 फलंदाज ऑलरेडी पोहोचलेत. 2 फलंदाज दुर्गामाता 11 चे ऑलरेडी पोहोचलेले आहेत. तर लगेचच क्षेत्ररक्षण सेट करायचे आहे. 15 मिनिटात 3 षटकं पूर्ण करायची आहेत. लक्षात घ्या 15 मिनिटात 3 षटकं पूर्ण करायची आहेत. 20 मिनिटाच्या आत एक डाव संपला पाहिजे. चुरशीचे सामने ही तर ओळख आहे मानाचा करंडक या स्पर्धेचे. थँक्यू. जगदंब चहाचे अमित भाऊ सोनवडे आणि मंगेशजी पाष्टे यांनी बक्षीस देण्यासाठी यायचे प्लीज. अमितजी सोनवडे हे जगदंब चहाचे मालक आपण पोहोचायचे स्वागत कक्षामध्ये. आणि मंगेशजी पाष्टे सामाजिक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत आपण सामनावीरचे पुरस्कार देणार. चला मॅच ऑन करा. टायमर सुरू होते. 3:28 चला 3:28 आपण लिहिलेले आहेत. आणि दोन्ही संघाचा एक प्लेअर येऊ द्या. दोन्ही संघांचा एक प्लेअर नावं सांगण्यासाठी येऊ द्या. बघा मॅन ऑफ द सिरीज साठी स्कूटी आहे. जर तुमची नावं अपडेट नाही झाली तर मग ते जे पॉइंट्स आहेत ते तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळे प्रत्येक नाव अचूक अपडेट झालं पाहिजे. पाष्टे साहेब सोनवणे साहेब उपस्थित आहेत. सामनावीरचा पुरस्कार दिला जाईल. उत्तम सावंत सर रेडी आहेत. अंगद लगेच सामना सुरू करायचा प्लीज. चला मॅच ऑन प्लीज. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण या ठिकाणी देतोय. मांडवरांच्या शुभास्ते सामनावीरचा किताब या ठिकाणी दिला जातोय. मयूर कारंडे विनंती या. आता झाल्या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच युनिक स्पोर्ट्सचा ब्रँड अँबॅसिडर मयूर कारंडे. साई स्पोर्ट्सचा देखील